माणसं बोलवायला आणि गोळा करायला आणि गर्दी दाखवायला आपली कुणी शर्यतच लावणे महाराष्ट्रात लावा कितीला शक्ती प्रदर्शन असं दाखवावं उघड्या डोळ्यानं. यावेळी शक्ती दाखवायची आली आहे निकालाच्या दिवशी की पुन्हा म्हणून आपला नाथ या परळी वैठणातला मायबाप जनतेचा नाथ पुन्हा म्हणून कुणीच करू नये. वाटतं की 2009 पासून मी परळी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बघतोय. जेव्हापासून या मतदारसंघाची रचना झाली तेव्हापासून हे पहिलं निवडणूक आहे का की ज्यावेळी खरं तर केवळ उमेदवारच नाही तर उमेदवारांसाठी बाहेरचे नेते किंबहुना अनेक मंत्री हे परळीमध्ये आम्ही यापूर्वी पाहायचो. आता उलट होतं आहे. आपलीच एकही सभा झालेली नाही आहे. म्हणजे मला आठवतं आहे तसं या प्रचारात म्हणजे 4-4.5 दिवसाचा प्रचार बाकी आहे. अद्याप एकही मोठी सभा झाली नाही अथवा रॅली झाली नाही. अतिशय शांतपणे याला काय म्हणायचं पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी म्हणायचं की आणखी काय वेगळं म्हणायचं. खरं तर हे अनेक जणांना हा प्रश्न पडला आहे आणि याची सर्वदूर चर्चा पण आहे की परळीमध्ये एकीकडे संबंध महाराष्ट्रभर परळी मतदारसंघाची चर्चा आहे आणि दुसरीकडे मात्र परळीमध्ये अतिशय शांततेत या ठिकाणी कुठली रॅली नाही, फॉर्म भरायच्या दिवशी रॅली नाही, फार सभा नाही आणि अतिशय शांततेत प्रचार या ठिकाणी चालू आहे. त्यामुळं एक आहे की ज्यावेळेस आपला मायबाप जनतेवर विश्वास असतो आणि इतके वर्ष झालं म्हणजे फक्त 5 वर्ष आमदार म्हणून नाही इतकं वर्ष झालं अख्खं कुटुंब म्हणजे अगदी स्वर्गीय मुंडे साहेबांपासून स्वर्गीय अण्णापासून पंकजाताई आम्ही आता महायुती म्हणून एकत्र आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि खाली जी माझ्या सहकाऱ्यांची ताकद आहे म्हणजे हत्तीची ताकद ज्याला आपण म्हणू ती आणि त्यांचं काम यामुळं स्वाभाविकच की यावेळेस मीच ठरवलं की भलेही अनेक जणांनी बाहेरून या इलेक्शनमध्ये लक्ष घातलं असेल आपण मात्र ही इलेक्शन अतिशय सायलेंटली अगदी ग्राउंड लेवल कुठलाही फार गाजावाजा न करत थोडंसं आपण म्हणतो ना की इलेक्शन कॅम्पेनिंगची आपल्या मतदारसंघाची थोडासा पॅटर्न बघू चेंज करून काय होतं. पण काय वाटतं आता हा पॅटर्न राबवून मला वाटतं जवळपास 60-70% दिवसाचा भाग गेला आहे. 4-4.5 दिवसाचा प्रचार बाकी आहे. आत्तापर्यंत तुम्ही कुठल्या निर्णयापर्यंत पोहोचलात कारण पवारसाहेब स्वतः परळीमध्ये येऊन गेले. हे बघा मी 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा कुणाची सभा घेतली नव्हती बाहेरच्या नेत्यांची. यावेळेसही माझी पंकजाताईंच्या सभा सोडता कुणाच्याही सभा इथं नाही आहेत. त्यामुळं बाकी कुणी येऊन इथं ताकद लावणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी समजू शकतो. त्या लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये होतं पण माझ्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी अतिशय वेगळ्या पद्धतीनं करणं माझ्या सहकाऱ्यांनासुद्धा वाटतं की हे काय मी त्यांना पण सांगत आलेलो की अनेक वेळेस मागच्या 1.5-2 महिन्यातच आपण एवढं मोठं शक्ती प्रदर्शन केलं आहे एवढ्या मोठ्या सभा घेतल्या आणि ह्या सगळ्या परिस्थितीत आत्ता आपण निवडणुकीत सगळं वातावरण या बाबतीत करण्यापेक्षा आपण अतिशय ग्राउंडवर आजपर्यंत काम करत आलेलो आहे. आत्तासुद्धा या निवडणुकीत आपण ग्राउंडवर काम करू. जे आजपर्यंत केलं आहे ते आठवण करून देऊ. जे पुढे करणार आहेत त्याचा विश्वास देऊ आणि त्यावर मायबाप जनतेचा आशीर्वाद घेऊ. नक्कीच लोकसभा निवडणुकीमधलं वातावरण खरं तर आपण स्वतः अनुभवलं म्हणजे आपण स्वतः त्याचे पीडित आहात असं म्हटलं तर कदाचित चुकीचं ठरू नये. तो कालावधी आणि अगदी 2-3 महिन्यानंतर आलेला हा कालावधी म्हणजे माणसं तीच आहेत, जागा तीच आहे, निवडणुकीचं वातावरण तसंच आहे. मात्र काही बदल झाला आहे का? ती निवडणूक कशी होती आणि ही निवडणूक कशी आहे? एकंदरीतच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला मी अनेकदा जाहीर भाषणातही म्हणालो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.